हॅलो नमस्कार सर्व गोडताईचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करत आहे। इकडे माझ्याकडे असं पॅन्टचं कापड आहे। पॅन्ट पीस असतो ना तो वाला आहे, तो घेतलेला आहे। आपल्या घरात तर असं खूप म्हणजे असं कोणी दिलेल्या घेतलेल्या असं होतात ना, असतात ना पॅन्ट वगैरे, शर्ट पीस पॅन्ट पीस, त्याच्यातलाच हा पॅन्ट पीस मी घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, थोडं वेलवेट टाईपचं आहे हा पॅन्ट पीस। ह्याच्या अगोदर एक मी बॅग शिवलेली होती, त्याच्यातून राहिलेला शिल्लक हा तुकडा आहे। त्याच्यापासून आपण छान अशी बॅग शिवणार आहे, ब्लॅक कलरचं आहे। तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। खूप असा लांब आहे, पन्न्यातलाच कट झालेला होता तोच आहे, म्हणजे पन्ना कट केलेला तोच आहे। हा साईडला ठेव, तिकडे मी अस्तर कट करून घेतलेलं आहे। इकडे मी प्लास्टिकची गोणीसुद्धा कट करून घेतलेली आहे। मी तुम्हाला दाखवते प्लास्टिकच्या गोणीचं माप किती आहे ते। तर इकडे बघा, थोडीशी इकडे उंदराने कट केलेली आहे गोणी, तर इकडे मी अशी ठेवून घेते। दिसते का नाही व्हिडिओमध्ये काय माहिती। अशी जी आहे ती 12 इंच आहे, 12 अशी आहे, 20 इंच आहे। ते थोडी एक्स्ट्राच घेतलेले आहे, नाहीतर मग काय होतं 21.5 आहे, सॉरी 20.5 आहे, अर्धा इंच जास्त घेतलेला आहे। शिलाईमध्ये कमी, इकडे सुद्धा जास्तच घेतलेलं आहे। असं जर केलं ना तर हे 12.5 येणार, थोडं जास्तच घेतलेलं आहे। शिलाई वगैरे मारून बरोबर होणार ते परफेक्ट। तुम्हाला एकदा पुन्हा एकदा दाखवते। हे बघा, इकडे असं हे 20.5, 20 आणि अर्धा इंच आपल्याला परफेक्ट माप 20 पाहिजे, पण असं हे माप पाहिजे आपल्याला 12 इंचाचं पाहिजे। तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। त्यासाठी मी ही गोणी कट करून घेतलेली आहे, अस्तर कट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच मापाचं कापडसुद्धा कट करून घ्यायचं आहे। तर आपण हे साईडला ठेवूया आणि हे कापड कट करायला घेऊया। तर हे कापड असं सरळ ठेवते, मी उलट करते, बघू शकता। असं ठेवून घेते, कट करून घेते थोडंसं एक्स्ट्रा कट करून घेते। तर इकडे मी बेल्टसुद्धा कट करून घेतलेले आहे। आता इकडे मी अस्तर टाकून घेते असं। छान असं आपली इकडे बघा टाचणी लावून घ्यायचं काम चालू आहे। टाचण्या लावल्यानं म्हणजे आपल्याला जास्त फुगे वगैरे येत नाही आहे, झटपट होऊन जातं। अशा पद्धतीने मी टाचण्या लावून घेतलेले आहेत, व्यवस्थित करून घेते, म्हणजे आपल्याला शिवायला सोपं पडतं। आणि वेलवेटचं कापड आहे, त्याच्यामुळे प्लॅस्टिकची गोणी असली ना, इकडे रबर शीट असतं ना, खूप छान झाली असती ही पर्ससुद्धा, बॅग, पण माझ्याकडे रबर शीट नव्हतं। तर बघा इकडे मी गोणी घेतलेली आहे, खूप सुंदर होते हे, म्हणजे असं फंक्शनला सुद्धा असं ते थोडं कापड, म्हणजे माझ्याकडे हे होतं ते साडीचं ब्लाऊज पीसचं वगैरे असं असेल ना, काठपदर वगैरे, त्याचं खूप सुंदर म्हणजे फिनिशिंग पर्सची किंवा असे लुक छान येणार त्याचा। मग ते कापड फक्त म्हणजे हे पाहिजे, मस्त असं कलरफुल पाहिजे। माझ्याकडे एकच आणि प्लेन कापड होतं, त्याचंच मी शिवले। तुमच्याकडे जसं असेल ना तसं तुम्ही, आपल्या साडीचा पदर वगैरे असतो ना त्याचासुद्धा काठपदरच्या खूप सुंदर होईल पर्स, फंक्शनला, लग्नाला, कार्यक्रमाला असं घेऊन जाऊ शकतो। खूप सुंदर लुक येतं, कुठल्या पण साडीवर असं सूट होऊन जातं कलरफुल असल्या। तर इकडे मी सरळ शिलाई वगैरे मारून घेतले, आडव्या उभ्या, तुम्हाला हव्या असं क्रॉससुद्धा मारून घेऊ शकता, पण मी आडव्या उभ्याच मारल्या। आणि हा वेलवेटचा कापड असल्यामुळे थोडंसं असं गोणी असल्यामुळे फुगल्यासारखं झालेलं आहे बघा। आता इकडे मी एक्स्ट्राचं जे होतं ना ते कट करून घेतलं, आणि मला 20 बाय 12 इंचाचंच हवं होतं, तेवढंच मी बरोबर करून घेतलं। आणि इकडे बेल्टसुद्धा मी रेडी करून घेतलेले आहेत। बेल्टसुद्धा मी 1 बाय 14 इंचाचे, लांबीला 14, रुंदीला 1 इंचाचे हे घेतलेलं आहे। तुम्हाला हवे असते तुम्ही थोडेसे मोठेसुद्धा 15चे वगैरे घेऊ शकतात।
तर मी 14चे घेतलेले आहेत, बरोबर होतात 14चे, पण 15चे सुद्धा थोडेसे होऊन पाय जातील, पण मी 14 घेतले. इकडे आता मी पाऊच एक कप्पा आतल्या साईडला लावणार आहे. तर असंच मी अंदाजे कापड घेतलेलं आहे, म्हणजे 10 इंच वगैरे लांबीला घेतलेलं आहे, रुंदीला 8 इंचाचं घेतलेलं आहे. वरच्या साईडला मी अशी डबल फोल्ड करून शिलाई मारून घेते, साईडला सुद्धा मी फोल्ड करून शिलाई मारून घेते, म्हणजे आपल्याला आतमध्ये टाकून धागे वगैरे निघाय नको म्हणून तिन्ही साईडला मी शिलाई मारून घेतलेले आहेत. आणि एक साईडला तसंच ठेवलेलं आहे, खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणून. आणि एक्स्ट्राचं जे आहे ना ते सुद्धा मी नंतर कट करून घेणार आहे. आपल्याला जास्त मोठा पण नाही करायचा, जास्त छोटा पण करायचं नाही. असा शिवून बघा 7 इंच झालेला आहे आणि लांबीला आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे. तर थोडासा एक्स्ट्राचा मी कट करून घेणार आहे आणि आता मी दाखवते तुम्हाला, पण 6 इंचाचा मी घेणार आहे, नंतर मी खून करून घेईल पुढे बघा. आता काय करायचं आहे, कुठल्या पण एका साईडला 2.5 इंच वरून खाली यायचं आहे आणि अशी खोल मार्किंग करून सरळ रेष ओढून घेते आणि त्याचा मध्य करून घेते, म्हणजे आपला पाऊच वाकडा तिकडा बसायला नको, एकदम परफेक्ट मध्यावरती बसला बसेल. तर बघू शकता तुम्ही, पाऊचसुद्धा आपण जे घेतलेलं होतं ना त्याचासुद्धा आपल्याला त्याचं मध्य करून घेतलेलं आहे, तो मध्यावरती खून केलेला त्याच्यावरती ठेवून घेतलेला आहे. आणि वर पिना लावून घेते आहे, म्हणजे हालायला नको इकडे तिकडे, पटकन शिलाई मारा होऊन जातं. तर तिन्ही साईडला मी शिलाई मारून घेणार आहे बघा. 6 इंचाला खून केली आणि एक्स्ट्रा थोडंसं होतं ते कट करून घेतलं आणि फोल्ड करण्यापुरतं थोडंसं ठेवून घेतलं. तर बघू शकता लॉक करून व्यवस्थित मी शिलाई मारून घेते. आपलं काम आहे ना फिनिशिंग सहित मजबूत असं झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला कस्टमरनं जरी ऑर्डर दिली तर आपलं काम बघून आपल्याला ऑर्डर त्यांची आली पाहिजे, की आपली क्वालिटी वगैरे बघून अशी शिलाई वगैरे, म्हणून आपलं काम करताना आपण चूक करायचं. तर बघू शकता तुम्ही, मी तिन्ही साईडला व्यवस्थित लॉक वगैरे मारून शिलाई मारून घेतलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही मस्त असं आतल्या साईडला. तुम्ही इकडे चेनसुद्धा लावू शकता, झिपसुद्धा लावू शकता. मी नाही लावली, मला काय आवश्यकता वाटली नाही म्हणून. आता काय आपल्याला बेल्ट अटॅच करायचे आहे, तर बेल्टसाठी सुद्धा मध्य करायचं आहे. मध्यावरती मी खून करून घेते आहे आणि दोन्ही साईडला 2-2 इंच खून 2-2 इंच घेणार आहे. तर बघू शकता मध्य बघितला थोडासा हे होता म्हणून, तर बघा तरी पण मी असं करून बघते, जेणेकरून एकदा ह्याचा जर फरक पडला तर तो बेल्ट हे होऊ शकतात. तर मध्य करून घेतला आणि 2-2 इंचाला मी खुणा करून घेते आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, दोन्ही साईडला मी हे करून घेतलेलं आहे, मध्य केला. 2-2 इंचाला खुणा करून घेते, आपल्याला सोपं पडते. तर बघा इकडे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते बेल्ट. मी लांबीला 14 इंचाचे आहेत आणि रुंदीला 1 इंचाचे आहेत. तर बेल्टला सुद्धा मी लॉक करून घेते, जेणेकरून आपलं काम हे आहे ना बस मजबूत बॅग राहिली पाहिजे, जेणेकरून नाहीतर एक आपण शिलाई मारणार तर कच्ची, तर ते वजन थोडंसं काय भरलं की पटकन ते सटकून येऊ शकतं. तर आता इकडे पुन्हा ते सुद्धा तसंच मी करून घेते झटपट. पुन्हा चेन लावून घेणार आहे नेहमीप्रमाणे, आपण जशी लावतो तशीच ते सुद्धा आपण झटपट करून घेऊया.
इकडे छान असं आपलं चेन लावून उलट्या साईडला शिलाई मारून थोडंसं एक्स्ट्राच आहे ते कट करून आणि कोपरेसुद्धा मी आपले बॉटमसाठी जे कोपरे असतात ते सुद्धा मी 1 बाय 1 इंचाला खुणा करून बॉक्स बनवून कट करून घेतलेले आहेत. पायपिंगसुद्धा करून घेतलेले आहे बघा. आणि आता आपल्याला फक्त कोपरे आहेत ना त्याला फक्त असे पकडून व्यवस्थित पकडून शिलाई मारून घ्यायची आहे. डबल शिलाई करून त्यालासुद्धा मी पायपिंग करून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास करा, नाही केलं तरीसुद्धा चालेल. पायपिंग केल्याने काय होतं, फिनिशिंग छान येते आणि धागे वगैरे जे निघतात ना ते निघत नाही आहेत, मजबूत राहतं त्यासाठी. तर बघा डबल शिलाई देऊन घेतलेले आहे मी. आणि थोडंसं होतं ते एक्स्ट्राचं ते कट करून घेतलं, पायपिंग करायला सोपं पडून जातं. तर आपल्या अशा पद्धतीने छान अशी आपली लेडीज हँड पाऊच मस्त तयार झालेले आहेत, टाकाऊपासून टिकाऊ. तुम्हीसुद्धा असंच नक्की शिवा त्याचा. आणि छान छान असंच नवीन नवीन युजफुल व्हिडिओ मी रोज टाकण्याचा प्रयत्न करते. नक्की तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बघू शकता आपलं फायनली आपली सगळं झालेलं आहे. पायपिंग वगैरे करून आता आपल्याला स्विच सरळ करून घ्यायची आहे, ती सुलटी करून घ्यायची आहे. तर फायनल त्याचा लुक बघू शकता. त्याचं कापड जर कलरफुल असतं ना तर खूप क्यूट आणि खूप सुंदर झाली असती. तुम्ही बाहेरच्या साईडला सुद्धा एखादा कप्पा वगैरे असे डबल झिप म्हणून सुद्धा वापर करू शकता. मला अशीच छोटीशीच हवी होती तर तशीच मी बनवलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप सुंदर झालेले आहे बघा. आतल्या साईडनं सुद्धा त्याचं खूप छान, बाहेर बॉटमसुद्धा खूप सुंदर झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. माझ्याकडे होतं त्या कपड्याचा वापर केलेला आहे. आपण टाकाऊपासून टिकाऊ आपलं आहे, म्हणजे आपल्यापाशी जे आहे त्याच्यापासून आपण बनवणार आहे. आतल्या साईडला सुद्धा बघा किती सुंदर फिनिशिंग वगैरे आलेले आहे. पायपिंग केल्यामुळे धागे वगैरे अजिबात दिसत नाही. पाऊचसुद्धा खूप सुंदर झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण जे आहे त्याच्यातूनच आपण मटेरियलमध्ये बनवलेलं आहे. तर बघा बॉटमसुद्धा खूप सुंदर झालेला आहे. अशा पद्धतीने छान. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंटमध्ये लाईक शेअर करा. छानशा पुन्हा एका व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत असं माझ्या आणि कनेक्ट राहा. बाय बाय.